प्रिंटर आणायला गेलो होतो. प्रिंटर झाला होता दुरुस्त, पण ह्या अमोलनं काय पडलं काय माहीत. आता ह्याचं नुकसान भरपाई होऊ नये म्हणजे बरं. तर राम राम मंडळी. सकाळी 9:15 इकडे दुकानच्या इकडे आले होते. काहीतर एका मुलाला उलटी झाली होती म्हणून त्याला घरी सोडायला आले होते. आणि अमोलनं नाश्त्याचा डबा माझा दिलाच नाही. काय आहे डब्यात ते बी बघू दिलं नाही. 9:15 मी पोहे खाल्ले आणि नंतर बघावं तर म्हणलं डब्यात काय दिले. बघतो तर काय दोशी दिले. मग ती पण थोडी टेस्ट करून बघितली आणि बाकीचं अमोलसाठी ठेवले. मग आज जरा प्रिंटरचा प्रॉब्लेम आला होता म्हणून त्याला दुरुस्त करायला टाकला आणि दुकानात आलो आणि टायपिंगचं एक नवीन काम आलं. आता रिझल्ट शीट बनवायचं म्हणल्यावर सगळं फॉर्म्युला वगैरे सगळं सेट करून सगळं कच्चं टायपिंग करून घेतलं. आता म्हणलं अमोलला घेऊन प्रिंटर घेऊन यावं. गेलो. प्रिंटर तर झाला होता दुरुस्त, तर वायरीत पाय अडकला आणि बरं झालं ते ब्लोअर पडला खाली. आता ते काय खराब झाला नाही. दुसरं काय असतं प्रिंटर वगैरे तर उगाच नुकसान भरपाई द्यावं लागली असती. मग इकडं प्रिंटर घेऊन दुकानात आलो आणि बघितलं तर प्रिंटर अजून थोडा प्रॉब्लेम देतच होता. मग हे खालचे 2 रोलर ते बदलावं लागतील. मग त्यांना सांगितलं, ते म्हणले उद्या घेऊन या. आज तर आम्हाला बघा 5:45लाच दुकान बंद करून गायब झालाय. मग संध्याकाळी लाईट गेली होती. मग म्हणलं चला आपण भेळ तर खाव्या. मग गेलो आपल्या इथं फासे भेळ सेंटरमध्ये. तिथनं मस्तपैकी भेळ करून आणली आणि खाल्ली अंधारात बसून. तेवढ्यात लाईट बी आली. आता घेतो काम पूर्ण करून. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.